नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे आहे ट्रिक्सनुसार बौद्ध धर्माच्या परिषदा हा टॉपिक पाहणार आहोत. तर ह्या ज्या आहेत गौतम बुद्धांच्या ज्ञानाचा जो आहे उपदेश जो आहे लोकांपर्यंत पोहोचवावा म्हणून प्राचीन काळी ज्या आहेत या परिषदा भरवल्या जात होत्या. तर या परिषदा ज्या आहेत आपल्याला विचारल्या जातात त्या राज्यसेवा परीक्षा किंवा आपली आर्मी जे आहेत अग्निवीर आहेत त्या परीक्षा किंवा ऑनलाईन एक्झाम आहेत त्यासाठी विचारला जातो. तर ही आज आपण जे आहेत ट्रिक्सनुसार पाहूया. तर याची ट्रिक्स आहे. तर राजाची पत्नी होती, राजाची पत्नी वैशालीला पुत्र झाला, त्याची कुंडली काढली आणि त्या कुंडलीत जे आहेत नावाचे अक्षर होते एक आणि हे जे आहेत दोनदा एक घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा मग आता बौद्ध धर्माच्या परिषदा पहिली इसवी सन पूर्व 483, दुसरी इसवी सन पूर्व 383, तिसरी इसवी सन पूर्व 250 आणि चौथी इसवी सन 100. तर आता यावेळी जे आहे पहिली धर्म परिषद झाली त्यावेळेस ठिकाण कोणतं होतं तर राजगृह, दुसरी वैशाली, तिसरी पाटलीपुत्र, चौथी कुंडलीवन. आता याची ट्रिक्स आपण पाहिली. राजाची पत्नी वैशालीला पुत्र झाला, त्याची कुंडली काढली. राजावरून काय राजगृह इथे आणि पत्नी जी आहे पत्नीचं नाव आहे वैशाली, वैशालीवरून वैशाली, तिला पुत्र झाला, पुत्रावरून काय पाटलीपुत्र. आता पुढे आहे कुंडली काढली म्हणजे चौथी वैशाली पुढे झाली कुंडलीवन झाली. आता याचा वेळेस आहे शासनकाल कुणाचा होता तेही आपल्याला पाहिजे. त्याची ट्रिक्स आपण पाहिली ते एक म्हणजे इथे जे आहे कुंडलीत नावाचे अक्षर होते एक मी दोन वेळा घेतलेला आहे. एक म्हणजे इथं ए म्हणजे अजातशत्रू, के म्हणजे तारशोक आणि ते ए परत म्हणजे अशोक सम्राट आणि के म्हणजे कनिष्क. अशा पद्धतीने जे आहे आपण जे आहे ट्रिक्सनुसार लक्षात ठेवू शकतो आणि या परीक्षेत आल्या तर आपल्याला जोड्या वगैरे लावायला येतात तर आपण चुकणार पण नाही. तर थँक्यू.